मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली आता देवाचं दर्शन घेत असते आणि मग त्यानंतर ती आता तिकडे फार्म हाऊसवर पोहोचणार असते. तेवढ्यातच मधुभाऊ तिथे येतात आणि विचारतात, निघाली का? कुसुम आता खूपच घाबरते आणि म्हणते की मधुभाऊ प्लीज, तुम्ही आता तिला अडवू नका. तिला जे करायचं आहे ते करू द्यात. त्याच वेळी आता मधुभाऊ हे पुढे येतात आणि सायलीला म्हणतात, माझा आशीर्वाद न घेताच निघालीस का तू? तू सासरी निघाली आहेस खरं, परंतु या बापाला न सांगता निघालीस का? माझा आशीर्वाद तू घेणार नाही का? असंही आता मधुभाऊ विचारतात. तेव्हा सायलीचा आनंद गगनात मावेनासा होतो. तर आता कुसुम देखील खुश होते. तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू येतात की फायनली मधुभाऊ आता सायलीचं प्रेम हे ॲक्सेप्ट करणार आणि त्याचबरोबर तिच्या लग्नालाही परमिशन देणार. तेव्हा सायली आता खुश होत लगेच मधुभाऊंचा आशीर्वाद घेते. मग मधुभाऊ म्हणतात, तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होत, असं म्हणून ते आशीर्वाद देखील देतात. तेव्हा सायली आता विचारते, मधुभाऊ म्हणजे तुमची सुद्धा हीच इच्छा आहे ना? तर सायली आता मधुभाऊंना मिठी मारते आणि विचारते, तुमची सुद्धा हीच इच्छा होती ना मधुभाऊ? मग आता मधुभाऊ म्हणतात, जेव्हा लहान होतीस ना तेव्हा शाळेत जायची आणि घडलेल्या प्रत्येक लहान सहान गोष्टी मला येऊन सांगायचीस, पण मात्र आता एवढा मोठा लढाईचा निर्णय घेतलास आणि मला नाही सांगितलं. आता एक बाप म्हणून तुला यश मिळू दे एवढाच आशीर्वाद मी तुला देऊ शकतो. त्याच वेळी आता सायली विचारते, मधुभाऊ तुम्ही माझ्याबरोबर लग्नाला याल ना? त्याचवेळी मधुभाऊ मात्र आता विचार करत असतात. पुढे सायली म्हणते, माझं लग्न लागत असताना तुम्ही मला माझ्या नजरेसमोर हवे आहात मधुभाऊ, प्लीज तुम्ही याल ना? असं ती आता सतत विचारत असते. परंतु मधुभाऊ तिच्याकडे पाठ करून उभे राहतात. तेव्हा सायली पुन्हा एकदा त्यांना मनवत विचारते, मधुभाऊ तुमच्या लेकीची सासरी पाठवणी करण्यासाठी तुम्ही मला तिकडे आशीर्वाद द्यायला येणार नाही का हो? त्याचवेळी आता सायली त्यांना मनवू लागते, पण मधुभाऊ तिच्याकडे पाहत सुद्धा नाहीत. त्यामुळे आता कुसुम म्हणते, नाही सायली, आता डोळ्यातून पाणी काढायचं नाही, चल आपण जाऊयात. त्यानंतर आता सायली म्हणते, प्लीज चला ना माझ्याबरोबर. पण आता कुसुम सायलीचा हात पकडते आणि तिला घराबाहेर घेऊन जाते. त्याचवेळी मधुभाऊंना सुद्धा वाईट वाटत असतं, तर आपला बापच आपल्या लग्नाला नाही म्हणून सायलीला देखील खूप वाईट वाटतं. ती जड पावलांनी आपल्या घरातून जायला निघते. आता सायली तेथून गेल्यानंतर मधुभाऊ हे तिच्याकडे पाहून खूप रडत असतात, कारण आपली लाडकी लेक आता आपल्यापासून दूर जाणार, सासरी जाणार या विचाराने मधुभाऊंचा हुंदकाल दाटून येतो. तेव्हा ते आता साऊ असं म्हणून खूप रडतात. दुसरीकडे प्रिया सारखीच साक्षीला कॉल करत असते आणि तिला म्हणत असते, साक्षी हे बघ, फक्त आजचा दिवस ना खूप महत्त्वाचा आहे. आपण आज जर सायलीला थांबवू शकलो ना तर सगळं काही आपल्या बाजूने असेल. पण ऐक, तू त्या साक्षीवर व्यवस्थित लक्ष ठेवायला सांग तुझ्या सिक्युरिटी गार्डला. त्याचवेळी आता साक्षी म्हणते, हे बघ, सायली तिकडे पोहोचू नये यासाठी तर आपण एवढी मोठी खेळी खेळलो आहोत. नाशिकवरून मी इकडे बोलवलं कशासाठी, तर सिक्युरिटीसाठी ना. मग तू नको घेऊस आता टेन्शन. तेव्हा प्रिया आता लगेच शंका काढत म्हणते, ही लोक सुद्धा त्या चाळीतल्या लोकांसारखी निघाली तर? मग साक्षी रागातच म्हणते, प्रिया उगीच शंका काढत बसू नको हा, अगोदर त्या लग्नावर फोकस कर. आता एकदा का तुझ्या डोक्यावर अक्षता पडल्या ना मगच मला कॉल करायचा तू, समजलं? साक्षी तिला आता सुनावते. त्याचवेळी प्रिया आता लगेच तिच्या लग्नाची स्वप्न रंगवत म्हणते की काय, माझ्या डोक्यावर आता अक्षता पडणार? अगं, हा शब्द किती मस्त वाटतोय ऐकायला. ही सायली जास्त अशी माझ्यासमोर फुशारक्या मारत होती ना, आता तिला समजेल की प्रिया काय चीज आहे. अशी चिलटासारखी ना चिरडून टाकणार तिला. मग त्यानंतर साक्षी म्हणते, तिला नाही चिरडायचं, अर्जुनला चिरडायचंय आपल्याला. कारण एकदा का तू त्याला घोळात घेतलं ना तर त्याचं बरोबर माझ्या केसवरचं लक्ष उडेल. आता मी त्या दिवशी तेथे नव्हते हे ॲडव्होकेट जोशीने सिद्ध केलंच आहे कसं बसं. आता जर तू त्या केसपासनं दूर ठेवलं तरच अर्जुनचं या केसवरचं लक्ष हटेल आणि मधुकर पाटलाला सुद्धा फाशीची शिक्षा होईल. त्यामुळे सगळं काही आता तुझ्या हातात आहे.
त्याच वेळी आता प्रिया म्हणते, फक्त काही मिनिट राहिली आहेत लग्नासाठी, तू टेन्शनच घेऊ नको. मग आता साक्षी म्हणते, हो ते तर आहेच, परंतु थोडीशी जरी तुझ्याकडून आज चूक झाली ना, तर तुला फक्त मलाच नाही तर नागराज आणि अण्णांना सुद्धा उत्तर द्यावं लागेल. आता असं म्हटल्यानंतर प्रियाला मोठा धक्काच बसतो आणि ती घाबरते. प्रिया म्हणते, हो ती गोष्ट आहे माझ्या लक्षात. मग आता ऑल द बेस्ट प्रिया, तुझ्या फ्युचरसाठी आणि माझ्यासुद्धा, असं म्हणून साक्षी फोन ठेवते. त्याचवेळी महिपत मात्र मागे असतो आणि जोशी वकीलसुद्धा त्याच्याबरोबर बसलेला असतो. महिपत म्हणतो, ही प्रियाना किती फुटेज खाते कळतच नाही. तर दुसरीकडे प्रिया आता मागे वळून पाहते तर तेथे रविराज हा आलेला असतो. तेव्हा रविराजला मागे पाहून प्रियाला आता मोठा धक्काच बसतो आणि ती खूप घाबरते. विचारते, बाबा तुम्ही आलात? रविराज आता तिच्याबरोबर बोलत नाही. तेव्हा प्रियाला भीती वाटू लागते की याने सगळं ऐकलं की काय. दुसरीकडे आता साक्षी आणि महिपत प्रियाविषयीच गप्पा मारू लागतात. मग आता महिपत म्हणतो की एकदा का प्रियाचं लग्न अर्जुन बरोबर झालं तर तो अर्जुन सुभेदाराला आपल्या खिशामध्ये, म्हणजे कसं कुणाला काही गुंडाळायचं असेल ना तर त्याला जावई करून घ्यायचं. त्याच वेळी आता साक्षी म्हणते, अण्णा असं बोलू नका. अहो अर्जुनला जावई केलं म्हणजे ती प्रिया आहे ना, ती तुमची मुलगी होईल. त्याच वेळी आता महिपत म्हणतो, नको नको, तसली मारकी शिंग तर माझ्या टाळक्यावर नकोच आहेत. मग त्यानंतर जोशी वकील म्हणतात, त्या प्रियाला जास्त महत्त्व द्यायला नको, कारण आता आपली केस संपतच आली आहे. त्याचवेळी साक्षी म्हणते, जोशी वकील तुम्ही असं फक्त म्हणता, परंतु तारखांवर तारखा ह्या पडतच जातात. त्यानंतर जोशी वकील म्हणतो की पुढच्या आठवड्यामध्ये तारीख आहे, तर तुमचा तो पवार वकील तो पुरावे सादर करेल की तुम्ही त्या दिवशी तेथे आश्रमामध्ये नव्हतात, तुमच्या भावाच्या अंत्यसंस्कारासाठी तिकडे गेला होतात. मी मधुभाऊंचा वकील म्हणून दाखवण्यासाठी थोडंफार ऑब्जेक्शन वगैरे घेईल. मग पवार वकील सांगेल की प्रियाने दिलेली साक्ष ही कशी बरोबर आहे आणि मग जज साहेब आपला निकाल हे जाहीर करतील. तेव्हा महिपत लगेच आता ती स्वप्न रंगवू लागतो आणि लगेच जज साहेबांची नक्कल करत म्हणतो, हे सर्व पुरावे पाहता मधुकर पाटील हे दोषी आहे. त्यांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा हे कोर्ट सुनावत आहे. म्हणजे काय, मधुकर पाटील गेला आणि ही केसच संपली. आता याच विचाराने साक्षी सुद्धा खुश होते. इकडे आता रविराज प्रियाकडे येतो. प्रियाला आता भीती वाटू लागते, माझं सगळं बोलणं ऐकलं की काय. पण रविराज पुढे जात लाडानेच तिला म्हणतो, किती सुंदर दिसतीये माझी लेक. तुझे लहानपणी लाड मला करता आले नाही, कारण त्या बाबतीत मी दुर्दैवीच ठरलोय. कारण बाळा तू पडली असशील, कधी तुला लागलं असेल, पण तुझे अश्रू मला कधी पुसता आले नाही. पण आता तू सासरी जाणार आहेस ना, आता इथून पुढे आपल्यामध्ये जे अंतर पडणार आहे ना, ते कधीही कमी होणार नाही. त्याचवेळी आता प्रिया म्हणते, बाबा अहो तुम्ही असं का बोलताय? मी कुठे दूर जाणार आहे? मी इथे तर असणार आहे तुमच्या जवळ. त्याचवेळी रविराजच्या डोळ्यात पाणी येतं आणि मग तो म्हणतो, हो बरोबर आहे तुझं, पण एक गोष्ट चांगली आहे की बाळा तू खूप चांगल्या कुटुंबात जातीयेस, कारण प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणामध्ये सर्व सुभेदार तुझ्या पाठीमागे उभे राहतील आणि जे काही घडलं आहे ना, त्यामुळे अर्जुनला जरा संसारात रमायला वेळ लागेल. तू तो वेळ आता त्याला दे, थोडासा संयम बाळग, सगळं काही अगदी ठीक होईल. त्याचवेळी आता प्रिया म्हणते, हो बाबा. मग आता त्यानंतर रविराज पुन्हा म्हणतो, सासरी जातीयेस ना बाळा, तर माहेरच्या माणसांना नको विसरूस. तू सासू सासऱ्यांची सेवा कर, पण या बापाला नको विसरूस, कारण हा बाप तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसलेला असेल. आता त्याला तुझ्याशिवाय अन्नपाणी अजिबात गोड सुद्धा लागणार नाही. तेव्हा आता रविराज खूपच इमोशनल झालेला असतो आणि रडत असतो. तर आता प्रियाला हे नकोच असतं. ती मनातच विचार करते, अरे बास ना बाबा, किती उगीच इमोशनल ड्रामे करतोस. मला अगोदर सुभेदारांची प्रॉपर्टी खिशात घालू दे, मग मी किल्लेदारांकडे वळणारच आहे. तेव्हा मग येईल बापाची आठवण. त्यानंतर रविराज आता स्वतःचे अश्रू पुसतो आणि म्हणतो, सॉरी, मला माहीत आहे बाळा तुझा आजचा दिवस खूप आनंदाचा आहे आणि मी आपला रडत बसलोय, पण आपल्या लेकीला सुभेदारांची सून होण्या अगोदर डोळे भरून पाहावंसं वाटलं, बाकी काही नाही.
सुखाने संसार कर बाळा असं म्हणून तो आता तिला आशीर्वाद देतो आणि तेथून जातो. तेव्हा या फालतू गोष्टींसाठी माझ्याकडे वेळच नाही रे किल्लेदार, कारण मला असं झालंय की कधी एकदा माझं लग्न अर्जुनबरोबर होतंय, असं आता प्रिया म्हणते. इकडे सायली आता रिक्षातून तिकडे फार्म हाऊसकडे निघालेली असते जिथे अर्जुनचं लग्न असतं. मग सायली आता मनातल्या मनात अर्जुनचाच, फक्त अर्जुनचाच विचार करत असते. त्यानंतर आता ड्रायव्हर काकांना ती विचारते, किती वेळ लागेल काका आपल्याला? मग आता ते म्हणतात, काही नाही, फक्त अर्धा तास लागेल. तेव्हा सायली म्हणते, अर्धा तास? बापरे, असं म्हणून ती आता कुसुमकडे पाहते. त्यावेळी कुसुम म्हणते, अगं हो हो, आता हत्ती गेलं आणि शेपूट राहिले, अर्जुनला पाहण्यासाठी किती उतावीळ झाली आहे तू, असं म्हणून ती सायलीला बोलते. तेव्हा सायली म्हणते, तसं नाही ग कुसुमताई, पण लवकर जायला हवं ना. मग आता कुसुम म्हणते, हो हो जाऊयात आपण. थोडं पुढे गेल्यानंतर आता अचानक रिक्षा थांबते, कारण पुढे ट्रॅफिक जाम झालेलं असतं. तेव्हा सायली विचारते, काय झालं काका? मग आता रिक्षावाले काका म्हणतात, काय माहीत, पुढे तर ट्रॅफिक खूप जाम आहे, मी पाहून येतो हा, असं म्हणून ते काका रिक्षातून खाली उतरतात. इकडे सायलीच्या मनाची घालमेल सुरू असते की नक्की काय झालं असेल. तर रिक्षावाले काका हे पुढे पुढे येत असतात. एवढं ट्रॅफिक जामच कशामुळे झालं त्यांनाही कळत नाही. इकडे सायली मात्र आता कुसुमकडे पाहते आणि विचारते, कधी हे ट्रॅफिक आता सुटणार कळतच नाही. मग कुसुम म्हणते, अगं होईल कमी, नको टेन्शन घेऊ, पोहोचू आपण वेळेत. दुसरीकडे प्रिया आता खूपच खुश असते, रूममध्ये बसलेली असते. त्याच वेळी आता नागराज तेथे येतो. प्रियाला एवढं खुश पाहून तो विचारतो, काय भलतीच खुश दिसतीये तू? तेव्हा ती आता म्हणते, असणारच ना, कारण 99% अर्जुन माझ्या खिशात उतरलाय. तेव्हा 99%चं सोडून दे, तो 1% सुद्धा खूप महत्त्वाचा असतो आणि त्यामध्ये सुद्धा काहीतरी गडबड होऊ शकते, असं नागराज म्हणतो. तेव्हा प्रिया आता खूपच घाबरते आणि म्हणते, उगीच काही बोलू नका हा, काही गडबड वगैरे होणार नाहीये. तेव्हा नागराज म्हणतो, असं आहे का? अगं पण हा कॉन्फिडन्स तुझ्या चेहऱ्यावर नाही दिसत आणि तुझ्या आवाजात सुद्धा दिसत नाही. हे बघ प्रिया, जेव्हा तू बोल्यावर चढत असशील ना, आंतरपाठाच्या बाजूला उभी असशील, तेव्हा तुझ्या पाठीमागे मी हा असा उभा असणार आहे चाकू घेऊन, असं म्हणून तो तिला चाकू दाखवतो आणि घाबरवतो, धमकवतो. तेव्हा प्रिया डोळे वटारूनच त्या चाकूकडे आता पाहू लागते, कारण आता नागराज खरंच हा चाकू घेऊन उभा राहतो की काय याची भीती तिला वाटते. आता ती म्हणते, हे काय नवीन? मग आता तो म्हणतो, लग्नाच्या मागे सुद्धा इथे मामा असा चाकू घेऊन उभा राहतो. त्याच वेळी आता तुझं लग्न लागत असताना मी तुझा मामा बनून चाकू आता मागे घेऊन उभा राहणारच आहे तुझ्या संरक्षणासाठी. त्याच वेळी आता प्रिया म्हणते, पण तुम्ही काका आहात ना? तेव्हा नागराज म्हणतो, ते तू मला नको शिकवस, कारण मी काकाचा मामासुद्धा होऊ शकतो. हे बघ, मी खरा आहे काका आणि तू खोटी आहे तन्वी, असं म्हणून आता नागराज तिला तिची जागा दाखवून देतो. त्याच वेळी आता प्रिया म्हणते, पण अहो, मी तर आता सगळं काही तुमच्या मनासारखं करतीये. त्याचवेळी नागराज म्हणतो, थोडी जरी गडबड झाली ना, मग बघतच राहा मी काय करतो आणि काय नाही, असं म्हणून तो खूपच चिडतो. तेव्हा प्रिया आता खूपच घाबरते आणि घामाघूम होते. नागराज म्हणतो, हे बघ अगं, तुला खूप घाम आलाय, त्यामुळे जरा तो घाम व्यवस्थित पुस. तेव्हा प्रिया आता आपला घाम पुसत असते. तर नागराज त्यानंतर तेथून जातो. इकडे सायलीच्या जीवाची घालमेल झालेली असते, कारण कधी एकदा मी लग्नमंडपात पोहोचतीये असं तिला होत असतं. तेव्हा ती आता रिक्षातून उतरून पुढे जाते आणि त्या हवालदार काकांना विचारते, काय झाले समोर? मग आता ते म्हणतात, काही नाही, जरा प्रॉब्लेम झालाय, 3 गाड्या एकमेकांवर अशा आदळल्या आहेत, ॲक्सिडेंट झालाय, नशीब कुणाचा जीव गेला नाही. तेव्हा सायली जरा घाबरतेच आणि म्हणते, कुसुमताई आता बघ ना ग, किती उशीर झालाय आपल्याला जाण्यासाठी. मग आता 5 मिनिटामध्ये ट्रॅफिक सुटेल, अजिबात टेन्शन घेऊ नको, असं आता कुसुम म्हणते आणि सायलीला शांत करण्याचा प्रयत्न करते. सायली म्हणते, पण कुसुमताई आपण वेळेत पोहोचू ना ग? कुसुम म्हणते, हो अगं, नको टेन्शन घेऊस. इकडे कल्पना आता गुरुजींना विचारते, सर्व तयारी तुमच्या मनासारखी झाली ना? तेव्हा गुरुजी म्हणतात, हो. मग ते म्हणतात, मुहूर्ताची वेळ जवळ आली आहे, तुम्ही एक काम करा, आता नवरा मुलगा आणि नवऱ्या मुलीला बोलवा. तेव्हा आता ठीक आहे असं सर्वजण म्हणतात आणि अर्जुन प्रियाला पुढे बोलवतात. सुमन आता लगेच प्रियाला तेथे घेऊन येते. तर चैतन्य हा अर्जुनला तेथे घेऊन आलेला असतो.
अर्जुन बिचाऱ्याचा चेहरा आता पूर्णपणे पडलेला असतो, कारण सायलीच्या आठवणीतच तो अजूनही झुरत असतो. इकडे प्रताप आणि अश्विन हे दोघेही आता बोलत असतात. तेव्हा प्रताप म्हणतो, ऐक ना अरे अश्विन, आपलं काय ठरलं होतं की जेव्हा अर्जुन आणि तन्वी हे दोघेही येतील मंडपामध्ये इथे, तेव्हा बँड पथक असेल आणि बँड वाजेल. कुठे आहे ते बँड पथक? तेव्हा अश्विन म्हणतो, माझं झालं त्यांच्याबरोबर बाबा बोलणं, परंतु झालं काय, त्यांना यायला जरा उशीर लागेल. त्यावेळी काय उशीर कसा होईल? अरे इथं मुहूर्ताची वेळ टळून जाईल आणि तू म्हणतो उशीर होईल, असं कसं रे अश्विन? तो म्हणतो, डॅडा काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल, पण येतील ते नक्की. तेव्हा बँड पथक येईपर्यंत आपण थांबूयात ना, असं आता अस्मिता म्हणते. त्याच वेळी आता कशाला थांबायचं असं प्रिया आता पटकनच म्हणते. मग त्यानंतर पूर्णाजी म्हणतात की बँड पथक इथे हवं होतं, आपण त्यांना सांगितलं होतं ना अगोदर. तेव्हा अश्विन म्हणतो, हो पूर्णाजी, पण आता काय करायचं, त्यांना येण्यासाठी थोडा उशीरच होईल, पण येतील ते नक्की, तोपर्यंत होईल ना इथे विधी वगैरे होतील. त्याचवेळी प्रिया म्हणते, हो बरोबर आहे, आणि आपल्या इथे तशी पद्धतसुद्धा नाही आहे ना की इथे विधींसाठी सुद्धा बँड पथक पाहिजेच म्हणून. तेव्हा चालीरीती वगैरे सगळं काही पाळूनच आपण हे करतो, आणि कसं आहे ना, सगळं मुहूर्तावर होणं सुद्धा गरजेचं आहे. त्यावेळी आता पूर्णाजी म्हणतात, हो तेही बरोबर आहे. मग त्यानंतर पूर्णाजी म्हणतात की गुरुजी आता तुम्ही मंगलाष्टकांची तयारी करा. तेव्हा अस्मिता विचारते, पण आपल्या प्रतिमा त्या नक्की आहेत तरी कुठे? तेव्हा रविराज म्हणतो की अगं प्रतिमा इथेच आहे, एका खोलीमध्ये आहे. जेव्हा मुलीच्या मंगलाष्टक सुरू असतात ना, तेव्हा आईने लग्नमंडपात थांबायचं नसतं, बाहेर कुठेतरी बसायचं असतं. त्यामुळे प्रतिमा एका रूममध्ये बसली आहे. मंगलाष्टक झाल्या की लगेच आपण तिला बोलूया तिकडे. पूर्ण आईनेच तिला सांगितले तिकडे बसायला. तेव्हा ठीक आहे असं आता अस्मिता म्हणते. तर इकडे आता अर्जुन हा खूपच इमोशनल झालेला असतो, कारण त्याला सारखी सारखी सायलीची आठवण येत असते. त्याच्या चेहऱ्यावर अजिबातच तेज नसतं. संक्रांतीच्या दिवशी कशाप्रकारे आम्ही दोघांनी एकत्र मिळून पतंग हा उडवला होता, हे सगळे क्षण आता अर्जुनला आठवतात. त्याचबरोबर माझ्या सायलीची जी ही ओढणी आहे, तेव्हा ती ओढणीसुद्धा मी तेथे माझ्याबरोबर घेतली होती, आणि आजसुद्धा माझं लग्न लागताना हीच ओढणी नेमकी प्रतिमा आत्याने मला दिली. तेव्हा त्याच्या डोळ्यात सायलीच्या या विचारांनी आता पाणी आलेलं असतं, त्यामुळेच तो खूप उदास उदास असा दिसत असतो. तर चैतन्य आता त्याला म्हणतो, जरा सावर स्वतःला, होईल सगळं ठीक. इकडे प्रतिमा ही आता रूममध्ये बसलेली असते. तिला आता आठवतं की आता अक्षता पडतील खरं तन्वी आणि अर्जुनच्या डोक्यावर, परंतु अर्जुनचं फक्त आणि फक्त सायलीवर प्रेम आहे, आणि त्याचबरोबर अर्जुनने नाईलाजाने पूर्ण आजींच्या तब्येतीसाठी फक्त इकडे तन्वीसाठी लग्नाला होकार दिलाय, आणि सायलीचं सुद्धा अर्जुनवर खूप प्रेम आहे. ते दोघेही एकमेकांशिवाय राहू शकत नाही. आणि जेव्हा प्रतिमाने विचारलं होतं, अर्जुन तू या लग्नामुळे खुश आहेस ना बाळा, तर अर्जुनचं नाईलाजाने उत्तर हो असं आलेलं होतं, कारण दुसऱ्यांच्या आनंदासाठी तो हे सगळं करत होता. स्वतःचा आनंद बाजूला ठेवून अर्जुनने त्याच्या प्रेमाचा त्याग केलाय, हे प्रतिमाला आता समजतं. तर इकडे लग्न मंडपामध्ये आता कल्पना म्हणते, अर्जुन बाळा, अरे जा वर, स्टेजवर जा तिकडे. तेव्हा आता अर्जुन प्रिया दोघेही स्टेजवर जातात. त्यानंतर आता विधी सुरू होणार असतात. तेव्हा गुरुजी म्हणतात की चला, नवरी मुलीच्या मामाने चला पुढे. त्यावेळी हो मामा आहे ना, असं गुरुजींना सांगत लगेच प्रताप हा पुढे जायला निघतो. त्याचवेळी असं नाही चालणार, कारण तुम्ही मुलाचे वरपिता आहात, असं आता सुमन म्हणते. तेव्हा पण मी मामाचा आहे ना, असं आता प्रताप म्हणतो. परंतु सुमन म्हणते, आज असं नाही चालणार. नागराज म्हणतो, मी आहे ना मामा, म्हणजे प्रतिमा वहिनी मला भाऊच मानतात, मी झालो मुलीचा मामा, हे विधी मी मामा म्हणून पार पाडूच शकतो. तुला काही प्रॉब्लेम नाही ना तन्वी? मी तुझ्या पाठीमागे असा सुरा घेऊन उभं राहिलो तर मी तुला काही करणार नाही, फक्त सुरा घेऊन पाठीमागे थांबेल. तेव्हा सर्वजण नागराजवर हसतात. तेव्हा तो आता लगेच विचारतो, पूर्णाई म्हणजे मामा म्हणून मी हे विधी पार पाडू शकतो की नाही? तेव्हा पूर्णाजी म्हणतात, हो रे, का नाही? तेव्हा नागराजमध्ये पचकल्यामुळे आता प्रियाला खूपच राग आलेला असतो, परंतु आता तिचाही नाईलाज असतो. आता घरातील सर्वांच्या चेहऱ्यावर प्रिया अर्जुनचं लग्न होणार या विचाराने आनंद असतोच, आणि सर्वजण अगदी आनंदाने लग्नामध्ये सामील झालेले असतात.
त्यानंतर आता प्रिया आणि अर्जुन हे दोघेही पाट्यावर उभे राहतात. त्या दोघांच्या मधोमध आता आंतरपाट धरला जातो. मग प्रिया आता खूपच खुश असते आणि मनातच म्हणते, मला विश्वासच बसत नाहीये की माझं फायनली लग्न अर्जुनबरोबर होतंय. कळतच नाहीये नक्की काय होतंय, कारण मला आज एवढा आनंद होतोय ना की विचारू नको. म्हणजे ती सायली ना काहीच करू शकत नाही आणि इथे येऊ सुद्धा शकत नाही असं म्हणून प्रिया खुश होते आणि दुसऱ्या क्षणी पुन्हा एकदा शांत होत म्हणते की ती सायली अजूनही इकडे येऊ शकते. ती आत तर शिरली नसेल ना, तिने अर्जुनच्या जागी भलतंच कुणाला तरी उभं केलं नसेल ना, असे अनेक प्रश्न तिच्या मनामध्ये गोंधळ घालत असतात. ती आता कावरी-बावरी होते आणि इकडे तिकडे तिची नजर पुन्हा एकदा सायलीला शोधते. त्यानंतर प्रियाच्या मनात येतं की खरंच हा अर्जुन असेल ना, की सायलीने दुसरं कुणाला उभं केलं असेल. म्हणून तो डाऊट क्लिअर करण्यासाठी आता प्रिया त्या पाटावरच उभी राहिलेली असते ना, अशी टाचा वर करून पाहत असते की तो खरंच अर्जुन आहे का. मग आता अस्मिता आणि अश्विन हे दोघेही प्रियाला आता म्हणू लागतात की तुला धीर निघत नाही का, फक्त 10 मिनिट राहिले आहेत, 10 मिनिटानंतर आमचा दादा तुझाच आहे, तू बस त्याच्याकडे बघत. तेव्हा सर्वजण प्रियावर आता हसत असतात. दुसरीकडे सायली आता पूर्णपणे हताश झालेली असते, कारण ट्रॅफिक खूपच जाम असतं. पुढेपर्यंत आता ते रिक्षावाले काका पाहून सुद्धा आलेले असतात आणि सायलीला म्हणतात, मला नाही वाटत ट्रॅफिक लवकर हलेल म्हणून. मग आता त्यावेळी सायली खूपच घाबरते आणि म्हणते, फक्त थोडा वेळ राहिलाय, आता मी चालत जाणार, मला असं थांबून चालणार नाही, कारण आता अर्जुन सरांचं लग्न तिकडे होऊन सुद्धा जाईल. तेव्हा शुभ बोल ना गं, असं आता कुसुम म्हणते. सायली म्हणते, माझाही नाईलाज आहे, कारण तुला असं वाटतं का आपण तिकडे वेळेत पोहोचू, मला तर असं वाटत नाही, चालतच जावं असं वाटतंय. त्याचवेळी कुसुम म्हणते, वेड लागले का तुला, चालत कसं जाणार आपण. अगं तिकडे शहराच्या बाहेर ते फार्म हाऊस आहे आणि तिथपर्यंत चालत जायला तासभर लागेल. आता सायलीसारखी मोबाईलमध्ये टाईम चेक करत असते. मग कुसुम म्हणते, अगं होईल सगळं व्यवस्थित, तू टेन्शन घेऊ नकोस. दुसरीकडे मंगलाष्टक देखील आता सुरू झालेले असतात. तर आता घरातील सर्वजण खूपच खुश असतात. प्रिया मात्र हार घेऊन तिथे पाट्यावर उभी असते खरी, परंतु तिची नजर सारखी गेटकडेच असते. इकडे प्रिया अजूनही मंगलाष्टक सुरू असताना डोकावून डोकावून अर्जुनकडे पाहते. तर नागराज आता तिला इशारा करून जरा गप्पच राहायला सांगतो. अर्जुन बिचारा अगदी रडकुंडीला आलेला असतो, कारण सायलीची त्याला खूपच आठवण येत असते. आता पूर्ण आजी, रविराज आणि त्याचबरोबर इतर घरातील सर्वजण हे खूपच खुश असतात. इकडे सायली आता ट्रॅफिक हवालदार काकांना म्हणते की अहो काहीतरी करा ना साहेब, प्लीज, आम्हाला खूप महत्त्वाच्या कामासाठी जायचे. पण या क्षणी ते काहीच करू शकणार नसतात. इकडे सारखा सारखा चैतन्य हा बाहेर पाहत असतो, कारण त्याला असं वाटत असतं की कधी एकदा सायली वहिनी येते. गुरुजी जसजशा मंगलाष्टक म्हणत असतात तसतसा आता अर्जुन बिचारा रडू लागतो, कारण त्याला सायलीची आठवण येत असते. त्याचं प्रेम आता त्याला मिळेल की नाही हीच शंका असते. त्यामुळे तो आता अगदी रडकुंडीला आलेला असतो. तर प्रिया मात्र खूपच खुश असते, कारण तिचं स्वप्न आता पूर्ण होणार असतं. ते हवालदार काका सायलीला म्हणतात की ते काय करू शकतो, कारण इथे एवढी माणसं अडकून पडली आहेत ना, त्यांनाही कुठे ना कुठे जायचं असेल ना, त्या ॲक्सिडेंटच्या गाड्या हल्ल्याशिवाय रस्ता काही मोकळा होणार नाही. इकडे आता मंगलाष्टक सुद्धा झालेले असतात. तर आता प्रिया खूपच खुश होते. तर दुसरीकडे सायली म्हणते की गाड्या हलवण्याची काही व्यवस्था झाली का. काका म्हणतात, हो झाली आहे, पण गाडी इतक्यात येईलच. मग सायलीच्या कुठे जीवात जीव येतो, परंतु तिचं मन थाऱ्यावरच नसतं. तर दुसरीकडे तेव्हा घरातील सर्वजण आता त्या दोघांच्याही डोक्यावर अक्षता टाकतात. तर सावधान असं गुरुजी म्हणायला सांगतात. सर्वजण सावधान असं म्हणतात. त्याचवेळी प्रिया आता खूपच खुश होते. काही वेळानंतर लगेच गुरुजी म्हणतात, आंतरपाठ खाली घ्या. तेव्हा आंतरपाठ खाली घेतला जातो. तर प्रिया आता कुणाला कळू न देण्याच्या आतच अर्जुनच्या गळ्यामध्ये हारच टाकते. ती आता खूपच खुश असते. अर्जुन मात्र अगदी शांत असतो. त्यानंतर आता रविराज म्हणतो, तन्वी असा वेडेपणा नको करू, अगं जरा शांत घे. त्यानंतर आता पूर्णा आजी म्हणतात, अर्जुन तू आता तन्वीच्या गळ्यामध्ये हार घाल. तेव्हा प्रिया आता अर्जुन हार घालेल या आशेने खाली जरा वागते. त्याचवेळी अर्जुन मात्र शांत उभा असतो. तेव्हा तो आता एका क्षणी अगदी शांतच उभा असतो. ते पाहून आता इकडे घरातील सर्वजण जरा टेन्शनमध्येच येतात.
मग इकडे आता सायली ही रडत असते आणि देवी आईचा धावा करत म्हणते, तू मला साथ का देत नाहीये, यांच्यातलं आणि माझ्यातलं अंतर कमी का होत नाहीये. पण मी हार मानणार नाही या देवी आई, कारण ही माझी परीक्षा नाही तर तुझी परीक्षा आहे. देवी आई, तुला माझी साथ द्यावीच लागेल. कपटीपणावर प्रेमाचा विजय मिळवून दे आणि त्याचबरोबर प्रियाचं आणि यांचं लग्न मोडण्यावर मला यश येऊ देत, असं म्हणून ती देवी आईचा धावा करते. तर दुसरीकडे अर्जुन रडतच असतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये आता प्रियासारखीच घाईघाई करत असते की लवकरात लवकर अर्जुनने गळ्यात मंगळसूत्र घालावं. ती विधीसुद्धा अशी पटपटच उरकत असते. तर आता अर्जुनला लगेच कल्पना मंगळसूत्र देते आणि तन्वीच्या गळ्यात घाल असं म्हणते. त्याचवेळी सायली बँडवाजा वाजवत आता तेथे येते. ती बँडच्या पथकामध्ये तिथे सामील होऊन आलेली असते. मग आता कोण आहे तिथे असं प्रिया जोरात ओरडते. तेव्हा सायली आता लगेच ती बँड पथकावली टोपीच काढून फेकते आणि मी आले आहे माझ्या नवऱ्याबरोबरच लग्न करण्यासाठी अगदी ठरलेल्या वेळेत, असं म्हणून सायली अर्जुनकडे पाहते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.